हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी हॅव टू लर्न न्यू चॅप्टर स्टँडर्ड 10th क्लास मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 which name is फायनान्शियल प्लॅनिंग. विद्यार्थी मित्रांनो, या फायनान्शियल प्लॅनिंगलाच आपण मराठीमध्ये अर्थनियोजन म्हणतो. खूप छान चॅप्टर आहे, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये याचं जर ज्ञान असेल तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे याच्यातल्या सगळ्या टर्म कन्सेप्ट आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त परीक्षेच्याच दृष्टीनं हा महत्त्वाचा नाही आहे, तर तो आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. आपल्याला सतत दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग करावा लागतो आणि म्हणून ही आपण छानपैकी आज समजून घेणार आहोत. समजून घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपल्याला याच्यातल्या काही कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, काही टर्म समजून घ्यायचे आहेत आणि त्या जर टर्म आपल्याला चांगल्या प्रकारे समजल्या तर आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. मित्रांनो, दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे तुमच्यासाठी की यावर्षी हे प्रकरणामध्ये जे 2 भाग होते त्यातला एक भाग तुमचा अभ्यासासाठी आपण डिलीट केलेला आहे, काढून टाकलेला आहे, तो म्हणजे शेअर्स. आणि यावर्षी तुम्हाला फक्त जी एस टीचाच अभ्यास करायचा आहे आणि जी एस टीच्या अभ्यासाच्या आधारावरच तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातील आणि म्हणून या प्रकरणाचा तुम्हाला जास्तीत जास्त समजलं किंवा तुम्हाला यातल्या सगळ्या टर्म जर समजल्या तर तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील याची मला निश्चित खात्री आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी हॅव टू लर्न विच चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण प्रामुख्याने 3 घटक आज पाहणार आहोत. त्यातले फक्त आज आपण एकच घटक म्हणजेच जी एस टी इंट्रोडक्शन म्हणजे जी एस टीची ओळख आणि हाऊ टू टॅक्स इनव्हाइस जी एस टी म्हणजेच कर बीजक, हे त्याचं स्वरूप कसं असतं त्या बिलाचं ते आपण ओळख करून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढं की आजचा व्हिडिओ जो आहे त्या जी एस टीची ओळख करून घेण्यामध्येच आपण हा पार्ट तयार केलेला आहे. तो पार्ट 1 आहे, लक्षात ठेवा. नंतर आपण पार्ट 2 मध्ये याच्या पुढचा भाग घेणार आहोत. लेट अस सी माय डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय जी एस टी. जी एस टी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच त्याला मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वस्तू व सेवा कर म्हणतात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, हा जी एस टी जो आहे सोर, हा वस्तू व सेवा कर हा कशासाठी आपण विचार करतो, त्याचा का भरतो शासनाला? तर त्यासाठी थोडंसं एक खालील चित्र तुम्ही पहा जरा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक चित्राचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला मला याच्यातून काय सांगायचे ते लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये काही शास्त्रज्ञ संशोधन करत असतात, त्यांच्यासाठी काही निधी उपलब्ध करून ठेवावा लागतो. आपल्या देशाचे काही सैनिक आहेत, आपल्या देशाची सेवा करणारे, त्यांच्यावर आपल्याला काही निधी खर्च करावा लागतो. त्यानंतर काही हॉस्पिटल आहेत की ते अतिशय कमी दरामध्ये ती सेवा आपल्याला पुरवत असतात. काही गार्डन आहेत, त्या गार्डनाची देखभाल करण्यासाठी काही अमाऊंट लागते, काही खर्च करावा लागतो. काही ब्रिज बांधावे लागतात, काही रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट असतात, त्यांची सुखसुविधे करण्यासाठी काही अमाऊंटची गरज असते. आणि मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की सर, ह्या विविध सर्व खर्च कोण करतं सर या विविध घटकांचा? बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, शासन आपल्याकडून एक ठराविक विशिष्ट एक कर रूपामध्ये एक अमाऊंट घेत असतं आणि तो जो कर रूपात आपण शासनाला जमा केलेली काही आपल्या उत्पन्नातील काही जी
अमाऊंट असते त्यालाच आपण टॅक्स म्हणतो. किंवा आपण काही दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करतो, त्या व्यवहारामधून काही आपल्याला कर लावले जातात आणि त्या करच्या रूपामधून शासनाला हे पैसे जमा होतात. आता तुम्ही म्हणा शासन किती प्रकारचं? शासन 2 प्रकारचं, एक केंद्र शासन आणि दुसरं राज्य शासन. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्टेट गव्हर्मेंट म्हणजेच राज्य शासन आणि केंद्र शासन म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट असे 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे या 2 शासनाला आपण करच्या रूपामध्ये रक्कम पे करत असतो आणि म्हणूनच हे डेव्हलपमेंट आपल्याला करता येते देशाची. हे माहीत असावं तुम्हाला, म्हणून मी थोडीशी ओळख करून दिलेली आहे. आता आपण काय करूया की शासनाला जो आपण कर भरत होतो आत्तापर्यंतचा थोडंसं पार्श्वभूमिका पाहूया. पाठीमागचा भाग थोडासा रिव्हिजन स्वरूपामध्ये मी घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही टॅक्स हे प्रकरण शिकलेलं आहात. तिथंही तुम्ही फायनान्शियल म्हणजे अर्थनियोजन प्लॅनिंग शिकलेला आहात. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स हा एक घटक खूप छान प्रकारे तुम्ही समजून घेतलेला आहे. त्याचा थोडासा मी आता तुम्हाला ओळख करून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शासनाला 2 प्रकारचे टॅक्स भरतो. एक प्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष टॅक्स म्हणजे त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, आणि एक इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतो. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? दीज आर टॅक्स इन विच इन्क्लूडेड इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स. These all types of taxes included in direct taxes, and value added tax, octroi tax, service tax and custom duty etc. These all taxes are included in indirect taxes. These are the 2 types of taxes, direct taxes and indirect taxes. विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्षपणे शासनाला जेव्हा कर भरतो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे आपण भरत नाही, डीलरच्या मार्फत, शॉपकीपरच्या मार्फत जेव्हा आपण आपल्याकडून कर गोळा केला जातो अशा प्रकारचा जो कर असतो त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणायचं. मला वाटतं या 2 कन्सेप्ट लक्षात आले असेल. आता आपण थोडंसं नेमकं GST म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. माय डिअर स्टुडंट्स, when all indirect taxes are included in a specific word which is called GST. विद्यार्थी मित्रांनो, all these taxes are subsumed or incorporated or included under the word, which word is called GST. विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व टॅक्सेस महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांनी एकाच शब्दाखाली इन्क्लुडेड केलेले आहेत आणि तो शब्द म्हणजे GST. आणि GSTचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत आहे, गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स. त्यालाच वस्तू व सेवा कर म्हणतो आपण. ते शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. माय डिअर स्टुडंट्स, यू रिमेंबर दॅट GST इज 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट. ही जी संकल्पना आहे ही आपले देशाचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी यांनी 1 जुलै 2017ला हा GR पारित केला, आणि याच GR खाली आत्ता आपण केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांना GSTच्या रूपामध्ये कर भरत आहोत. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. GST इज द इफेक्ट इन फ्रॉम 1 जुलै 2017. You remember that this date is most important to ask in MCQ questions or SSC board exam. Therefore, you remember that GST is the effect from 1 July 2017. Then
we have to learn how many types of GST. My dear students, you remember that GST are three types. First is CGST, second SGST, and third IGST. Then these terms, three terms are most important to understand the GST. You remember that. Then we have to see what is the GST, what is the SGST, what is the IGST. You see the carefully, my dear students. SGST means state government. When we pay tax to the state government, then this tax is known as SGST. This is most important word. यालाच मराठीमध्ये वस्तू व सेवा कर जो राज्य शासनाला आपण भरतो त्याला आपण SGST म्हणतो. CGST means central GST or CGST. It means that when we paid the tax to the central government, then this tax is known as CGST. You remember that. And what is meant by IGST? When you take the transition in one state to another state, and you sell or you purchase some things, then you pay the tax to central government, then this tax is known as IGST. My dear students, you remember that these three words are most important to solve the example. SGST means, विद्यार्थी मित्रांनो, जो विक्री किंवा खरेदी केल्यानंतर आपण टॅक्स कर रूपामध्ये राज्य शासनाला भरतो त्याच टॅक्सला SGST म्हणायचं. आणि याच वेळेस रक्कम आपण केंद्र शासनाला पण भरत असतो त्याला आपण CGST म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, GST इज डिवायडेड इन मेन टू पार्ट्स इन ईच स्टेट. फार महत्त्वाचं वाक्य आहे बघा. प्रत्येक राज्यामध्ये GST हा दोन प्रकारे आपल्याला भरायचा असतो. एक SGST अँड एक CGST. SGST म्हणजे राज्य शासनाला तुम्ही तुमच्या राज्याला जो कर भरता त्याला SGST म्हणता आणि जो केंद्र शासनाला भरता त्याला CGST म्हणता. आणि जेव्हा तुमचा एखादा व्यवहार किंवा एखादं ट्रान्झिशन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये झालं असेल तर त्यावेळेस तुम्हाला IGST भरावा लागतो. म्हणजेच त्या कर रूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही केंद्र शासनाला रक्कम भरता तेव्हा त्याला IGST म्हणता, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्या स्टेटच्या स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही कर भरता तेव्हा त्याला CGST आणि SGST म्हणतो आपण. आणि स्टेटच्या बाहेर जाऊन जेव्हा तुमचा व्यवहार होतो किंवा ट्रान्झिशन होतं तेव्हा तो लावलेला जो GST असतो तो म्हणजे IGST असतो. हे तीन वर्ड तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. देन माय डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट वी हॅव टू लर्न व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ GSTN. दिस वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट. GSTN means Goods and Service Tax Identification Number. विद्यार्थी मित्रांनो, GST जी भरण्यासाठी एक शासन आपल्याला एक नंबर देतं. तो नंबर म्हणजेच आयडेंटिफिकेशन नंबर. GSTN म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर हे नंबर कुणाला देतात? whose annual turnover in previous financial year exceed ₹20 lakhs. ज्या पर्सनचं, ज्या डीलरचं उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त असतं अशाच डीलरला, अशाच पर्सनला GSTN काढणं बंधनकारक असतं.
आणि त्याला तो शासन नंबर देतं. ते आपण पुढच्या बिलामध्ये पाहणार आहोत, तो नंबर कसा असतो तो. माय डिअर स्टुडंट्स, यू हॅव टू नो पॅन कार्ड, पॅन नंबर. You see in your home, your parent have पॅन कार्ड. तुमच्या वडिलांकडे पॅन कार्ड असेल, तुम्ही जरूर निरीक्षण करा. When you see the पॅन कार्ड, you have to notice that how many alpha numerals in that card. You remember that 10 alpha numerals numbers are in your पॅन कार्ड. पॅन कार्डवर 10 डिजिट अल्फा न्यूमेरिकल असतात, लक्षात ठेवा. आणि पॅन कार्ड हे प्रत्येक व्यक्तीला हे आता बंधनकारक आहे आणि ते आपल्या आयडेंटिफिकेशनसाठी पॅन कार्ड फार महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये वडिलांना तुम्ही विचारू शकता, पॅन कार्ड तुम्ही पाहू शकता, तुम्हाला त्याची ओळख होईल पॅन कार्ड नेमकं कसं असतं. त्याच पद्धतीनं जे डीलर असतात त्यांनाही एक GSTN असे एक कार्ड नंबर असलेलं आयडेंटिफिकेशन नंबरसाठी दिलं जातं. त्यालाच आपण GSTN म्हणतो. आणि GSTN मीन्स इट इज ए आयडेंटिफिकेशन नंबर टू पे द GST. यू रिमेंबर दॅट. In this GSTN number, you always remember 15 digits are alpha numerals. In these 15 alpha numerals, first two numbers are state code, our state code, and second 10 digit numbers are PAN numbers of each dealers. Then 3 alpha numerals are identification numbers. You remember that. Today you always remember how many digit alpha numerals in each GSTN. This question is asked to SSC exam. You remember that 15 alpha numerals are in each GSTN numbers. You remember that. And 10 numbers are PAN numbers. Then we see which is format of GSTN number. You see carefully my dear students. 15 डिजिट नंबर बघा, याच्यामध्ये मी एक GSTN नंबर असलेलं तुम्हाला कार्ड दाखवलेलं आहे. 15 digits GSTN goods and service tax identification number, format or structure. You see carefully. How many digits? 15 digits. You count it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. In this number, you remember that first two numbers, which is 29, it is called state code number. But my dear students, our Maharashtra state code number is 27. You always remember which is state code number. महाराष्ट्र राज्यासाठी हा 27 हा स्टेट कोड नंबर आहे, लक्षात ठेवा. आणि पुढचे जे 10 नंबर आहेत ग्रीन कलरमधले, ते म्हणजे पॅन कार्ड नंबर आहे, तो डीलरचा. त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो 2, हा काय दर्शवतो, त्याचं ट्रान्झिशन हे 1 आहे का 2 आहे का शॉप 2 आहेत का 3 आहेत, त्याच्यासाठी तो नंबर दिलेला असतो. जर एकच GSTN असेल तर एकच, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, तो नंबर येतो. झेड हा कॉमन आहे, सर्व डीलरसाठी हा झेड नंबर असतो. आणि 5 हा जो नंबर आहे तो आयडेंटिफिकेशन नंबर आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक डीलरसाठी तो आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे तुमचा GSTN नंबर सर्च करण्यासाठी तो नंबर दिलेला असतो. याचा उच्चार कसा करायचा आहे बघा, GSTN हा उच्चार त्याचा करायचा आहे. गुड्स सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. दिस इज लॉंग फॉर्म ऑफ दिस नंबर. यू रिमेंबर दॅट.
This number is always included in each टॅक्स इनव्हॉइस बिल. प्रत्येक डीलरच्या बिलामध्ये उजव्या बाजूला हा नंबर दिलेला असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं हा नंबर फार महत्त्वाचा आहे डीलरच्या दृष्टीनं आणि याच्यामुळं शासनाला तो त्या बिलामधून किती कर भरला जातो हे आपल्याला माहीत होतं, लक्षात ठेवा. चला आता आपण काय करूया. नेक्स्ट वी हॅव टू लर्न हाऊ मेनी types of rates of GST. You remember that 5 types are GST. Rate of GST are 5 types: 0%, 5%, 12%, 18% and 28%. My dear students, you see the chart. In chart 0% in which included what are the goods, what are the services, you see carefully. Then 5% in which included goods and service taxes, and 12% what are the goods and services, 18% what are the goods and service. You see the chart in your book and you observe which are goods and services included in given rate of tax. My dear students, you remember that 28% is highly GST or which included goods. You remember that luxury items, motorcycles and luxury cars, these all goods are included in this rate 20%. But you remember that 0% in which contain like food, grains and fruits, vegetables, milk, salt, etc. 5% included LPG cylinder, tea, coffee, oil, honey, etc. These all things are included in 5%. Similarly, 12% you see also. My dear students, you have to know how many types of rate of GST and which things are, which goods are, which services are included, you know that. Then we see टॅक्स इनव्हॉइस बिल, त्यालाच आपण मराठीमध्ये कर बीजक म्हणतो. तर हे बिल कशा स्वरूपाचं असतं ते आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया. या बिलामध्ये मी काही नंबर दिलेले आहेत पहा आणि त्या प्रत्येक नंबरचा ॲरो दाखवलेला आहे. त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की सरांनी प्रत्येक गोष्ट प्रामुख्याने या बिलामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या 10 गोष्टी दिलेल्या आहेत पहा. पहिले आहे एक नंबर म्हणजे जो सप्लायर आहे, जो डीलर आहे त्याचं नाव येईल. सेकंड, त्यानंतर GSTN जो आत्ता आपण पाठीमागचा पाहिला GSTN नंबर, तो 3 नंबरला मी दाखवला आहे बघा बिलामध्ये कुठं असतो. त्यानंतर त्या बिलामध्ये त्या सप्लायरचा ॲड्रेस असतो. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोड त्याचा मी दाखवलेला आहे पहा. GSTN इनव्हॉइस नंबर त्या दुकानदाराला किंवा त्या सप्लायरला जो नंबर दिलेला आहे त्याचा कोड पण दिलेला आहे आणि ते बिल कोणत्या तारखेला तयार झालेलं आहे ते पण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरचा मजकूर हा सगळ्यांचा प्रत्येकाचा जो दिलेला नंबर आहे तो त्यानुसार असतो. आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की याच्यामध्ये वस्तूवर कसा GST आकारला जातो आणि त्या GSTमधून आपण केंद्र शासनाला किती भरतो आणि राज्य शासनाला किती भरतो हे तुम्हाला या बिलावरून समजून यावं म्हणून मुद्दाम बिल हे मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक स्वीट होमचं बिल आहे.
वस्तू काही तुम्ही खरेदी केलेली आहे आणि ते बिल तुमच्यासमोर मी ठेवलं आहे, ते आता आपण समजून घेऊया. पेढे आहेत पहा, 400 प्रति किलोग्रॅम आहेत आणि ते अर्धा किलो आपण घेतलेले आहेत, 500 ग्रॅम घेतले. त्याच्यावर त्यांनी आपल्याला CGST आणि SGST किती आहे त्याचा पण रक्कम दिलेली आहे. 2.5% CGST आहे आणि SGST 2.5% आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण GSTमधून आपण डायरेक्ट भरतो, परंतु ते विभागून कसं जातं ते आपल्याला माहीत असावं, म्हणून या बिलामध्ये निम्म केंद्र शासनाला जातं आणि निम्म राज्य शासनाला जातं. तसंच टोटल तुमचं पेढे तुम्ही घेतलेले आहेत अर्धा किलो, त्याच्यावर GST तुम्हाला एकूण 5% आहे. त्या 5% पैकी 2.5% केंद्र शासनाला जातं आणि 2.5% राज्य शासनाला जातं. आता मला सांगा, या बिलाचं जर आपण निरीक्षण केलं तर 500 आहे आणि 500 ग्रॅम आपण घेतलेले पेढे, त्याची रक्कम आपली होते 200 रुपये. त्याच्यावर 2.5% टॅक्स आहे तो CGST SGSTचा. त्याची जर रक्कम काढली तर 5 रुपये आहेत CGST आणि 5 रुपये SGST, आणि ते बायफर्गेशन करून आपण शासनाला आपल्याकडून तो सप्लायर देत असतो. आपल्याला डायरेक्ट देता येत नाही, तो सप्लायर भरतो CGST आणि SGST. तो कसा भरतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण दिलेला जो रक्कम आहे ती फक्त आपल्याला माहिती आहे. आपण 400 रुपये प्रति किलोग्रॅम पेढे घेतले होते, त्याच्यातले अर्धा किलो घेतले, त्याची रक्कम त्यांनी आपल्याला 200 रुपये सांगितली आणि त्याच्यावर GST बसलेला आहे. तो म्हणजे किती GST आपण दिलं आहे तुम्हाला त्या बिलावरून लक्षात आलं असेल. 10 रुपये आपण एक्स्ट्रा दिलेत, म्हणजेच याचा अर्थ त्या बिलावर आपण GST किती भरलेलं आहे? 5% भरलेलं आहे आणि त्या 5%वरची रक्कम किती आली? 10 रुपये. आणि म्हणून त्या पेढेवर आपण 10 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत, म्हणून ते पेढे आपल्याला अर्धा किलो 210 रुपयाला पडलेले आहेत. पण लक्षात ठेवा, आपल्याकडून त्या पेढीची रक्कम जेवढी आहे तेवढीच त्या स्वीटोमवाल्याने घेतलेली आहे. फक्त 10 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत, ते आपण टॅक्स म्हणून शासनाकडे जमा केलेले आहेत आणि त्यालाच आपण अप्रत्यक्ष कर म्हणायचं, इनडायरेक्ट टॅक्स म्हणायचं. कारण आपण भरू शकत नाही, तो सप्लायर जो असतो, तो स्वीटमवाला असतो, तो भरत असतो. तो भरतानासुद्धा 2 भागात भरतो. राज्य शासनाला निम्मे भरतो आणि केंद्र शासनाला निम्मे भरतो. तुम्ही जर GST 10 रुपये दिला असेल दुकानदाराला, तर दुकानदार काय करतो? 5 रुपये राज्य शासनाला भरतो आणि 5 रुपये केंद्र शासनाला भरतो. मला सांगा, अशा प्रकारे दुसरं उदाहरण आहे बघा, चॉकलेट. या चॉकलेटची तुम्ही एक वडी, एक बार घेतलेलं आहे आणि ते चॉकलेट तुम्हाला 80 रुपयाला पडलेलं आहे दुकानदारानं, परंतु त्याच्यावर CGST SGST दिला आहे तुम्हाला. तो किती दिला आहे बघा? 14% आहे आणि 14% रक्कमसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. त्याचं निरीक्षण करा आणि CGST SGSTची रक्कम आहे प्लस टॅक्सेबलची अमाऊंट आहे त्या वस्तूची, यांची ॲडिशन केली तेवढी रक्कम तुम्हाला त्या सप्लायरला किंवा दुकानदाराला भरावी लागते. लक्षात ठेवा. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, SGST आणि CGST यांची बेरीज आणि त्या वस्तूची किंमत एकूण ही रक्कम आपल्याला त्या सप्लायरला किंवा त्या दुकानदाराला द्यावी लागते. आता खाली बघा, ब्रेडचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल, कारण महाराष्ट्र शासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावलेला नाही. त्यामुळे ब्रेडची जी किंमत आहे, ब्रेडची किंमत किती आहे बघा? 35 रुपये. तीच किंमत तुम्हाला दुकानदाराला किंवा सप्लायरला द्यायची आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आणि म्हणून तुमची अमाऊंट किती आली बघा? 35 रुपयेच आलेली. म्हणजे याचा अर्थ या बिलावरून लक्षात ठेवा की आपण शासनाला कोणत्या वस्तूवर कर भरतो, कोणत्या वस्तूवर कर भरावा लागत नाही. आणि जर एखादा दुकानदार आपल्या त्या वस्तूवर कर घेत असेल आपल्याकडून, तर ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून या बिलाकडं आपण काळजीपूर्वक पहा. खालची शेवटी बघा, कर बीजक मूल्य, म्हणजेच त्याला आपण टॅक्स इनव्हाइस बिल, शेवटी सर्वांची ॲडिशन केलेले आहे. या सर्व वस्तू मी स्वीटोमधून घेतलेले आहेत आणि या वस्तूवर टोटल मला जी रक्कम मी दुकानदाराला देणार आहे 723 रुपीज अँड 14 पैसे. म्हणजेच दुकानदाराला जी रक्कम आपण देणार आहे टॅक्स ॲड करून देणार आहे. लक्षात ठेवा, कारण वस्तूची व्हॅल्यू प्लस टॅक्स इट इज कॉल्ड टोटल व्हॅल्यू ऑफ
टू पे द शॉपकीपर, टू पे द सप्लायर. अशा प्रकारे आपण बिल विद्यार्थी मित्रांनो शॉपकीपरला भरतो किंवा सप्लायरला देतो. हे बिल तुम्हाला माहीत असावं. आता सर्व्हिसेस, त्याचं एक बिल पहा, त्याचा एक टाईप पहा. ते सर्व्हिसेसचं बिल कसं असतं बघा, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते नीट पहा. तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलेला आहात आणि त्या हॉटेलमध्ये एक कॉफी घेतलेली आहे, एक मसाला टी घेतलेला आहे आणि एक दोन मसाला डोसा घेतलेले आहेत. आणि त्याचं त्या हॉटेल मालकानं जे तुम्हाला बिल दिलेलं आहे ते बिल कशा स्वरूपात असतं ते पहा. क्वांटिटी दिलेली आहे कॉलममध्ये. आता तुमच्या लक्षात आलं असेल सर ते ACAC म्हणजे काय. ACAC म्हणजे एक कोड असतो, लक्षात ठेवा. आणि तो कोड हा त्या प्रत्येक वस्तूवर किंवा त्या हॉटेल किंवा त्या शॉपकीपरला, त्या हॉटेल मालकाला त्या वस्तूवर देण्यासाठी दिलेलं एक तो कोड असतो ACAC म्हणून. त्यानंतर HCN हा एक आहे बघा, हार्मोनाइज्ड कोड न्युमरेटाइज. HCN हा एक बिलावर नंबर असतो, लक्षात ठेवा. मागील बिलामध्ये तो पण कोडच असतो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं. ते डीलरशी तो कोड त्यांना दिलेला असतो नंबर ओळखण्यासाठी. आपल्याला फक्त बिल समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि हाऊ टू फाइंड द टॅक्स ऑफ गिवन गुड्स ऑर सर्व्हिसेस. वी हॅव टू रिमेंबर दॅट. आता हे थोडंसं मी ॲक्टिव्हिटीद्वारे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा प्रश्न मला परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये विचारला जातो. तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ॲक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवताना जो CGST जेवढा असतो तेवढाच SGST असतो रेट. दुसरी गोष्ट SGST आणि CGST यांची ॲडिशन म्हणजे GST असते, हेही आपल्याला माहीत असं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की त्या वस्तूची टोटल अमाऊंट म्हणजेच ॲडिशन ऑफ रेट ऑफ गिव्हन गुड्स प्लस CGST प्लस SGST. देन वी हॅव टू पे ऑल टोटल अमाऊंट of given things. You remember that. You see the activity. First, we have to take coffee quantity 1, which rate is 20, taxable amount 20, then CGST 2.5%. We have to get amount 0.50 rupees. Then SGST is also 2.5%. I ask the question, which is SGST on coffee. You see, sir, we have to know CGST equal to SGST. Therefore, we have to know value of CGST 0.50. Therefore, we know that SGST also 0.50 rupee. Very good. Therefore, this amount is 0.50. Then you see next masala tea, which is quantity 1, rate 10 rupees. Then taxable amount which is taxable amount 10. Then you remember that we have to know SGST 2.5%. You find 2.5% on masala tea. We have to get CGST 2.5% also, which amount is 0.25. Then we have to know SGST is also 0.25. Then you see masala dosa, how many? 2 quantity. Then 1 quantity is 60 rupees. Therefore total taxable amount 120. Then we have to know how many percentage of CGST, 2.5%. Therefore which amount is 3 rupees. Then SGST also equal 2.5%. Then which is amount 3 rupees. Therefore we have to get how many total taxable amount 150 rupees. Then on which CGST 3.5%.
75 and SGST is also 3.75. Then we get total amount of GST on given all things we have to pay to shopkeeper 15 rupees. In this way we pay GST on service provided. You know that remaining things are most important, remaining words are most important. Rate of CGST equal to rate of SGST. Then if GST rate is 5%, then CGST equal to SGST equal to 2.5%. विद्यार्थी मित्रांनो, यावरून काय लक्षात येतं तुमच्या? ह्यावरून 2.5% जर SGST CGST असेल तर टोटल GST हा 5% असतो, लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात CGST आणि SGST आर टू कॉम्पोनंट of given GST. You always remember, and when we find the SGST, then you remember that SGST is equal to half of GST and CGST is equal to half of GST. You remember that. It means that GST is equal to sum of SGST and CGST. You always remember. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपं प्रकरण आहे. आज फक्त आपण ओळखच करून घेतलेले. उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.